आज शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आता सुद्धा जाताना एका शेताच्या बांधावर तुम्ही जाणार आहे. हे सगळं नुसतं निवडणूक मला जिंकायचे, का जिंकायचे निवडणूक हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि निवडणूक जिंकल्यानंतर हे तुम्हाला मी सांगतो, ही निवडणूक ह्यांना जिंकू द्यायची नाही, जिंकू शकत नाहीच. पण आजपर्यंतचा जो आढावा जर का आपण घेतला तर कित्येक योजना नुसत्या जाहीर झाल्या पण अंमलबजावणी झालेली नाहीये. आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे या सुद्धा ज्या योजना जाहीर केल्यात, या पुढच्या 2-3 महिन्याच्या बेगमी पुरत्याच जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचं सरकार येत नाही आणि दुर्दैवाने आलं तरी या योजना बासनात गुंडाळल्याशिवाय राहत नाही, हे तुम्ही आज लिहून ठेवा. आणि एका तर गद्दाराचा व्हिडिओ याच इथल्या जालन्याचा मला वाटतं सगळीकडे फिरतोय ना, सगळ्यांना सांगतोय तुम्ही सगळं रजिस्ट्रेशनचं नाटक करा. नाटक आलाय, पाहिला व्हिडिओ बघा, नाही तर तो व्हिडिओची लिंक द्या, सगळ्यांना दाखवा. तुम्ही नुसतं फक्त तुम्ही महिलांकडे जा आणि नोंदणीचं नाटक करा. म्हणजे महिला काय खुश होतात, माझे नोंदणी झाले, उद्या मला मिळणार आहेत पैसे. उद्याचा उद्या उजाडणार कधी? ही सगळी नोंदणी चाललेली आहे, ही सगळा थापेबाजीचा कारभार आहे. आणि म्हणून मी आज संभाजीनगर मध्ये हक्काने आलेलो आहे. पराभव जिवारी लागला तरी सुद्धा आलेलो आहे. मी संभाजीनगर सोडणार नाही. तुम्ही सोडणार आहात काय? मला इथल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा आपल्या भगव्याच्या झाल्या पाहिजेत. आज सुद्धा सगळे जे आपल्या शिवसेनेत आले, भाजपातनं आले, बसपातनं आले, रिपाईतून आले, का आले? भाजपामध्ये चांगले होते ना, भाजपामध्ये होते. पण भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आपला तो भाजप होता, तो भाजप आता शिल्लक राहिलेला नाही. जो अटलजी आणि आडवाणींचा भाजप होता तो शिल्लक राहिलेला नाही. हा भाजप फक्त आणि फक्त व्यापारी वृत्तीच्या लोकांचा झालेला आहे. फक्त आणि फक्त यांना व्यापार दिसतो. माणसं मेले तरी चालतील पण मतं मला मिळाली पाहिजेत. आणि म्हणूनच मी जे काय बोललो ते तळमळीने बोलतो, कळवळून बोलतो. अगदी करोना काळामध्ये सुद्धा मी अनेकदा सांगितलेले, करोना काळामध्ये सुद्धा तळमळीने बोलत होतो. त्याच तळमळीने मी आज सर्व समाजातल्या जनतेला आवाहन करतोय, विनंती करतोय, कृपा करून एकमेकात भांडण्यात शक्तिपात करू नका. एकत्र होऊन एकजुटीने एकत्र व्हा आणि मग दिल्लीकरांना वाकून आपलं म्हणणं पदरात पाडून घ्या. तरच शिवरायाला सुद्धा अभिमान वाटेल, अरे काय माझे मराठे आज सुद्धा दिल्लीला नमवतात. आणि मला वाटतं बाकी जास्त मोठं प्रवचन देण्यापेक्षा आज मुद्दामून मी आलो ते हे आवाहन करण्यासाठीच आलो होतो. आणि मला वाटतं तुम्हाला पटलं असेल. पटलंय की नाही पटलंय? आपापसात भांडणार की जो आपल्यात भांडण लावतोय त्याला गाडणार? मग सांगा, आपल्या गावागावात जाऊन सांगा. थांबा, तुम्ही तिकडे येऊन बोला. एक मिनिटावर तुम्हाला तिकडे येऊन बोला. तुम्ही गावागावात जा. एक तर यांच्या बोगस योजनांचं भांडाफोड करा आणि सर्व समाजातल्या सांगा, अरे तू आणि मी एक आहोत, आपण महाराष्ट्राच्या मातीचे लेकरं आहोत. आपण आपल्या आईचं रक्षण नाही करणार तर हे उपरे करणार आहेत. या उपऱ्यांवरती विश्वास ठेवू नका. आणि जे आपल्यात आगी लावतील, मी सगळ्यांना सांगतोय, त्यांना दूर ठेवा आणि महाराष्ट्राचं पावित्र्य राखा. सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संभाजीनगर शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करत. तर संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची ही सभा पार पडलेल्या संकल्प मेळाव्याचं आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलेलं होतं. आणि यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सगळ्या उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अटलजींचा भाजप आता राहिलेला नाही असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. भाजप आता फक्त व्यापारी लोकांचा झालेला आहे. उद्धव ठाकरेंची भाजपावर ही बोचरी टीका. अटलजींचा भाजप आता राहिलेला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर सरकारनं जाहीर केलेल्या योजना 2 ते 3 महिन्यांसाठी आहेत अशी टीका सरकारच्या योजनेवर उद्धव ठाकरेंनी केली आहे. सरकारच्या योजना फसव्या आहेत आणि त्याची फक्त नोंदणी सुरू आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. तर खुर्ची गेली तरी मी गद्दारी पत्करणार नाही असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला, विश्वास दिलेला आहे. जरांगींना आवाहन आहे, ओबीसींना आवाहन आहे, वाद नका करू, एकत्र या असं आवाहन या सगळ्याच नेत्यांना उद्धव ठाकरेंनी केलंय. तर आपण बघतोय शिवसंकल्प मेळावा संपन्न झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं.